हॅलो फ्रेंड्स, या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत व्हायरसेस. वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द व्हायरसेस. तर तुम्हाला व्हायरस हा शब्द माहिती असेलच, ठीक आहे. तर व्हायरस वर्ड सजेस्ट दॅट द पॉयझन. जनरली meaning of virus is poison. First time virus is present with the plant. That virus called tobacco mosaic virus. फर्स्ट टाइम टोबॅको मोझॅक व्हायरस डिस्कवर केला होता बिजेरिंग. बिजेरिंगने फर्स्ट टाइम टोबॅको मोझॅक व्हायरस हा असोसिएट असतो व्हायरस प्लांट बरोबर, हे डिस्कवर केलं होतं इन 1992. ठीक आहे. नंतर आहे व्हायरसचा मिनिंग होतो पॉयझन. तर व्हायरस इज mesobiotic because why we called it mesobiotic, because they don't have a cellular structure like bacteria or eukaryotic cell. तर eukaryotic cell किंवा बॅक्टेरिया सारखं स्ट्रक्चर्स किंवा ऑर्गॅनल्स हे प्रेझेंट नसतात. व्हायरस ओनली कॅरीज अ प्रोटीन कोट अँड न्यूक्लिक ऍसिड मटेरियल. ठीक आहे. दे हॅव अ न्यूक्लिओप्रोटीन इन नेचर, बट दे कॅन मल्टिप्लाय. मीन्स आता न्यूक्लिओप्रोटीन हे काय आहे, एक प्रकारचं हे झालं फक्त केमिकल झालं. ठीक आहे, केमिकल फॉर्म मध्ये आहे. दे डोंट हॅव अ लिव्हिंग कॅरेक्टर्स लाईक अदर cells. That's why we called it mesomeiotic. But they are able to multiply in living host. त्यांना मल्टिप्लाय करण्यासाठी लिव्हिंग होस्ट लागतात. मीन्स दे आर स्ट्रिक्टली ऑब्लिगेट आहेत ते. विदाउट लिव्हिंग ऑर्गॅनिझम ते मल्टिप्लाय करू शकत नाही किंवा स्वतःच्या प्रोजेनी डेव्हलप करू शकत नाही. ठीक आहे. तर व्हायरसेस मध्ये न्यूक्लिक ऍसिड आणि प्रोटीन असतं. मीन्स त्यांचं जेनेटिक मटेरियल एकतर DNA असतो किंवा RNA असतं. नेव्हर प्रेझेंट बोथ. ओके. तर मॅक्झिमम नंबर ऑफ 95% जे व्हायरसेस आहेत त्यांच्यामध्ये RNA हे त्यांचं जेनेटिक मटेरियल असतं. स्टार्टिंगला आपण बघू मॉर्फोलॉजी. आता तुम्हाला फिगर मध्ये दिसतच आहे की हा व्हायरस आहे, त्याच्यावरती हे प्रोटीन स्ट्रक्चर आहे, त्याचं आवरण आहे आणि हे प्रोटीन स्ट्रक्चरवरती हे कॅप्सिड्स आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीचे प्रोटीन नोब आहेत त्याच्यावरती. तर आपण वन बाय वन हे डिटेलमध्ये घेऊ आता. तर त्याच्यात तुम्हाला एक हे सांगावं असं वाटतं मला की साईज आहे जी याची व्हायरसची ती अल्ट्रा मायक्रोस्कोपी आहे. अल्ट्रा microscopic. We can't visualize viruses under the light microscope. We require the electron microscope for the visualization of viruses. Okay. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खालीच आपण व्हायरसेसला व्हिज्युअलाइज करू शकतो. लाईट मायक्रोस्कोप खाली व्हिज्युअलाइज करू शकत नाही. बॅक्टेरिया जनरली हॅज अ साईज ऑफ 100 नॅनोमीटर टू 400 नॅनोमीटर अशी साईज असू शकते याची व्हायरसेसची. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण जर इन्क्रीजिंग ऑर्डरने बघितलं साईज किंवा डिक्रीजिंग ऑर्डरने बघू. आता डिक्रीजिंग ऑर्डरने जर साईज बघितली आपण तर सगळ्यात मोठं एक ॲनिमल सेल आहे किंवा फंगल सेल आहे किंवा फंगाय म्हणू आपण त्याला, फंगाय. मग नंतर बॅक्टेरिया. ठीक आहे. नंतर व्हायरसेस. म्हणजे व्हायरसेसची साईज ही सगळ्यात लहान आहे.
आणि व्हायरसेसपेक्षाही व्हायरॉइड अजून लहान असतात. व्हायरॉइड्स किंवा प्रिऑन्स जे आहेत. व्हायरॉइड म्हणजे काय असतं, नेक RNA मटेरियल जे असतं जिथं प्रोटीन कोड ऍबसेंट असतं व्हायरसेस वरती, त्याला आपण व्हायरॉइड्स म्हणत असतो. फक्त नेक जेनेटिक मटेरियल असतं, नेकेड जेनेटिक मटेरियल असतं. आणि प्रिऑन्स मीन्स इन्फेक्टिंग प्रोटीन स्ट्रक्चर जे असतं त्यांना आपण प्रिऑन्स म्हणत असतो. मॅड काव डिसीज होत असतं प्रिऑन्समुळे. आणि व्हायरॉइड मुळे कोकोनट कडांकडा डिसीज होत असतो इन कोकोनट. ओके. पोटॅटो स्पिंडल्स ट्युबर डिसीज पण होतो व्हायरॉइडमुळे. आता ठीक आहे, व्हायरस हे सगळ्यात लहान असतात, त्याच्यापेक्षा थोडे बॅक्टेरिया मोठे असतात, बॅक्टेरियापेक्षा फंगाई मोठे असते किंवा ॲनिमल सेल ही मोठी असते बॅक्टेरियापेक्षा. अशा पद्धतीचे साईज आहे व्हायरसची, ती अल्ट्रा मायक्रोस्कोपिक आहे. ठीक आहे. 100 to 400 नॅनोमीटर मीन्स 0.1 मायक्रोमीटर टू 0.4 मायक्रोमीटर साईज आहे कशाची, व्हायरसची. ठीक आहे. व्हायरसचं स्ट्रक्चर बघू आपण. त्याच्यामध्ये मॉर्फोलॉजी आणि स्ट्रक्चर मध्ये जनरली व्हायरसेस मध्ये काय असतं, एक आपल्याला व्हायरस चा मिनिंग माहिती आहे. व्हायरसेस इज अ न्यूक्लिओ प्रोटीन इन नेचर. ओके. व्हायरसेस आर न्यूक्लिओ प्रोटीन इन नेचर. त्याच्यामध्ये एक न्यूक्लिक मीन्स आधी प्रोटीन कोट असतं, आवरण असतं आजूबाजूने, आणि नंतर काय असतं, न्यूक्लिक ऍसिड असतं, एकतर DNA असेल किंवा RNA असेल. ठीक आहे. जेनेटिक मटेरियल त्याचं. तर आधी आपण प्रोटीन कोड बघू. प्रोटीन कोड मध्ये काही वेळेस काही बॅक्टेरियामध्ये एक प्रोटेक्टिव्ह शेल पण प्रेझेंट असतं अबोव द प्रोटीन कोड. ओके. ते प्रोटीन कोडलाच आपण प्रोटेक्टिव्ह शेल म्हणत असतो, सॉरी एनव्हलप म्हणत असतो. ठीक आहे. हे बाहेर जे दिसतंय तुम्हाला फिगर मध्ये, त्याला आपण काय म्हणत असतो, एनव्हलप असतं. म्हणजे मॅक्झिमम बॅक्टेरिया व्हायरसेस मध्ये हे एनव्हलप ऍबसेंट असतं, काही व्हायरसेस मध्ये फक्त एनव्हलप प्रेझेंट असतं. ठीक आहे. मग काही बॅक्टेरियामध्ये व्हायरसेस मध्ये फक्त न्यूक्लिक ऍसिड आणि प्रोटीन कोड हे प्रेझेंट असतं. जो मी ड्रॉ केलेला आहे मधला भाग तेवढाच प्रेझेंट असतो काही व्हायरसेस मध्ये, आणि काही व्हायरसेस मध्ये आहेत ते एनव्हलप प्रेझेंट असतात. तर एनव्हलप काय आहे, लिपिड कंटेनिंग मेम्ब्रेन आहे, म्हणजे लिपिड पासून बनलेला आहे एनव्हलप, दॅट सराउंड द सम व्हायरस पार्टिकल्स लोकेटेड आउटसाइड द कॅप्सिड. कॅप्सिड मीन्स प्रोटीन कोट. कॅप्सिडला काय म्हणतो आपण, प्रोटीन कोट म्हणतो. नंतर इट ॲक्वायर्ड ड्युरिंग व्हायरल मॅच्युरेशन. आणि स्टार्टिंगलाच प्रेझेंट नसतं ते, जेव्हा व्हायरस मॅच्युअर होतं तेव्हा एनव्हलप हे डेव्हलप होत असतं सराउंडिंग द कॅप्सिड. ओके. एनव्हलपच्या मध्ये काय असतं मग, प्रोटेक्टिव्ह शेल, त्यालाच आपण काय म्हणतो, कॅप्सिड. ठीक आहे. हे कॅप्सिड प्रेझेंट असतं आणि त्याच्यावरती कॅप्सोमियर प्रेझेंट असतात कॅप्सिडवरती, जे प्रोटीन नोब असतात. जसं करोना व्हायरसवर बघितलं ना तुम्ही, प्रोटीन नोब किंवा हे नोब लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं, त्याला आपण काय म्हणतो, कॅप्सोमियर म्हणत असतो. तर मेड अप ऑफ मेनी आयडेंटिकल प्रोटीन सब युनिट्स. तर वी नो दॅट द प्रोटीन इज अ पॉलिमर ऑफ अमायनो ऍसिड. तर पॉलिमर आहे ते मोनोमर अमायनो ऍसिड पासून बनलेलं आहे. तर मग डिफरंट आयडेंटिकल प्रोटीन सब युनिट प्रेझेंट असतात सराउंडिंग टू द न्यूक्लिक ऍसिड मटेरियल. प्रोटेक्ट द जेनेटिक मटेरियल. त्याचा रोल काय आहे, इट प्रोटेक्ट द जेनेटिक मटेरियल. तर आपण आता करोना पॅन्डेमिक आला होता, तर त्यावेळेस आपण सॅनिटायझर यूज करत होतं कशाला, स्टेरिलायझेशनसाठी. तर त्यावेळेस सॅनिटायझर काय करत असतं, अल्कोहोल काय करतात, ते अल्कोहोल डिसइंटिग्रेट द प्रोटीन स्ट्रक्चर ऑफ द व्हायरसेस. आणि फक्त जेनेटिक मटेरियल काहीच करू शकत नाही, मल्टिप्लाय नाही करू शकत किंवा इन्फेक्शियस नाही आहे जेनेटिक मटेरियल. तर जर व्हायरसला इन्फेक्शियस किंवा व्हायरुलंट राहायचं आहे तर दे स्ट्रिक्टली रिक्वायर द प्रोटीन कोड, अँड वी कॅन ब्रेक दॅट प्रोटीन कोड बाय युझिंग अ स्टेरिलायझिंग एजंट्स लाईक अल्कोहोल्स. ठीक आहे. त्याच्यामुळे ते प्रोटीन कोड जे आहे किंवा कॅप्सिड जे आहे ते काय करत असतं, इट प्रोटेक्ट्स द जेनेटिक मटेरियल. आता मे बी इन्व्हॉल्व इन सेल एंट्री. परत सेल एंट्रीमध्ये प्रोटीन कोड किंवा कॅप्सिडचा रोल आहे, ज्याच्यामध्ये इलिसिटेशन मेकॅनिझम होतं. त्यानंतर सिमेट्रिकली ऑर्गनाइज असतं ते. नंतर 50% ऑफ व्हायरस वेट
एनव्हलप और नॉन एनव्हलप व्हायरस असतात. तर एनव्हलप व्हायरस मीन्स ज्यांच्यामध्ये लिपिड कोट प्रेझेंट असतं प्रोटीन कोटवरती परत, त्याला आपण एनव्हलप व्हायरस म्हणतो. आणि मॅक्झिमम नंबर ऑफ नॉन एनव्हलप व्हायरस असतात त्यांच्यावरती एनव्हलप किंवा लिपिड कोट जे असतं ते ॲबसेंट असतं. ठीक आहे. तर जेनेटिक मटेरियल आहे बॅक्टेरियाचं, बॅक्टेरिया नाही, व्हायरसेसचं जेनेटिक मटेरियल जे आहे ते एकतर RNA असतं किंवा DNA असतं. मॅक्झिमम नंबरमध्ये RNA असतं. एकतर RNA सिंगल स्टँडर्ड RNA असतो किंवा काही व्हायरसेसमध्ये डबल स्टँडर्ड RNA असतो. डबल स्टँडर्ड RNA मीन्स काय असतं, मीन्स सेल्फ वाइंडिंग असतं. RNA स्ट्रक्चर माहिती आहे सिंगल स्टँडर्ड असतं, पण काही ठिकाणी काय होतं, असे फॉर्क तयार होतात आणि त्या फॉर्कमध्ये सेल्फ कॉम्बिनेशन डेव्हलप होतं. ठीक आहे. मीन्स न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स आपले बेस पेअर जे आहे सेल्फ बेस पेअरिंग होते, त्याच्यामध्ये सेल्फ बेस पेअरिंग झाल्यामुळे त्याला आपण म्हणू शकतो डबल स्टँडर्ड RNA. आणि तसंच DNA व्हायरसेस जे आहेत त्यांच्यामध्ये एकतर सिंगल स्टँडर्ड DNA असतो काही व्हायरसेसमध्ये डबल स्टँडर्ड DNA असतो. ठीक आहे. म्हणजे जर डिटेलमध्ये बघितलं तर आपण 4 टाईपचे व्हायरसेस असतात अकॉर्डिंग टू देअर जेनेटिक मटेरियल. पण 95% व्हायरसेस जे आहेत तुमचे ते सिंगल स्टँडर्ड RNA मटेरियल असतं त्यांच्यामध्ये, जे प्लांट पॅथोजेनिक आहेत काही. फक्त DNA व्हायरसचे काही एक्झाम्पल लाईक जिमिनी व्हायरसेस किंवा येलो अँड मोझॅक व्हायरस आहे, असे काही एक्झाम्पल आहेत त्याच्यामध्ये. टोबॅको मोझॅक व्हायरस हे सिंगल स्टँडर्ड RNAचं एक्झाम्पल आहे. तर व्हायरसेसमध्ये डिफरंट, जसं बॅक्टेरियामध्ये शेप्स असतात तसं व्हायरसेसमध्ये पण डिफरंट शेप्स आहेत. तर त्या व्हायरसेसमध्ये डिफरंट शेप्समध्ये टोबॅको मोझॅक हे दिसत आहेत तुम्हाला, हे सगळे जे आहेत ते ड्रॉ केलेले आहेत. आणि खाली जे दिसत आहेत तुम्हाला हे सगळे मायक्रोस्कोपिक ओरिजिनल इमेज आहेत, त्यांच्या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपने घेतलेल्या ओरिजिनल इमेजेस आहेत. आणि ज्या वरच्या इमेजेस दिसत आहेत ते ड्रॉ केलेल्या आहेत. तर याच्यामध्ये फर्स्ट शेप बघू आपण बॅक्टेरियाचा. त्याच्यामध्ये सिलेंड्रिकल शेप किंवा हेलिकल शेप जो असतो व्हायरसेसचा, मी प्रत्येक वेळेस बॅक्टेरिया म्हणतो आय थिंक, तर व्हायरसेस जे आहे ते व्हायरसेसचा शेप मे बी सिलेंड्रिकल असू शकतो किंवा हेलिकल असू शकतो. तर त्याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊ शकतो सिलेंड्रिकल किंवा हेलिकल शेपच्या व्हायरसेसचा, टोबॅको मोझॅक व्हायरस. ओके. तर त्याची साईज काय आहे इथं 18/250 नॅनोमीटर. इथं दिलंय पण ते चुकीचं आहे, नॅनोमीटर आहे. ठीक आहे. नंतर आहे पॉलिहेड्रल शेप व्हायरसेस. तर पॉलिहेड्रल शेप मध्ये तुम्हाला दिसतंय की पॉलिहेड्रॉन दिसतोय, पॉलिहेड्रल शेप व्हायरसेस आहेत. तर ते पॉलिहेड्रल शेप व्हायरसेसचं एक्झाम्पल आहे ॲडिनो व्हायरस. ॲडिनो व्हायरसेस हे पॉलिहेड्रल शेप व्हायरसेस असतात. ठीक आहे. नंतर आहेत काही स्पेरिकल व्हायरस आहेत, की स्पेरिकल व्हायरस त्यांच्यावरती प्रोटीन नो प्रेझेंट आहेत. स्पेरिकल व्हायरसेसमध्ये तुमचं इन्फ्लुएन्झा व्हायरसेसचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. आणि ही त्याची इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपिक इमेज आहे. तर आपला करोना व्हायरस जो आहे तो एक स्पेरिकल व्हायरस आहे. नंतर बॅक्टेरियोफेज. तर बॅक्टेरियोफेज तुम्हाला माहिती आहे, बॅक्टेरियोफेज म्हणजे काय, त्या व्हायरसेस विच इन्फेक्ट द बॅक्टेरिया, दॅट्स वाय वी कॉल्ड इट बॅक्टेरियोफेज. तर याचं स्ट्रक्चर थोडंसं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे बॅक्टेरियोफेजचं. त्याच्यामध्ये एक पॉलिहेड्रल हेड असतं आणि एक टेल प्रेझेंट असते बॅक्टेरियोफेजमध्ये. हेड हे जे असतं ते पॉलिहेड्रल किंवा स्पेरिकल शेपचं असू शकतं. नंतर जे टेल पोर्शन असतो तो टेल पोर्शन एक सिलेंड्रिकल शेपचा असतो. ठीक आहे. आणि टेल फायबर्स हे प्रेझेंट असतात त्याच्यावरती. अशा पद्धतीचं त्याचं स्ट्रक्चर आहे. T4 बॅक्टेरियोफेज आहे किंवा लॅम्बडा बॅक्टेरियोफेज आहे, असे बॅक्टेरियोफेजचे टाईप्स आहे. नंतर जनरली आता व्हायरसेसचं आहे
तर व्हायरसेसचं आपल्याला रिप्रोडक्शन कसं होतं की त्यांचं इन्फेक्शन सायकल कसं आहे ते बघायचं आहे. व्हायरस लाईफ सायकल किंवा त्यांचं रिप्रोडक्शन म्हणू शकतो आपण. रिप्रोडक्शन किंवा लाईफ सायकल ऑफ व्हायरस. ओके. तर we know that a virus is a strictly obligate pathogen. They can't survive or they can't multiply without living host. लिव्हिंग होस्ट शिवाय ते सर्वाइव्ह पण करू शकत नाही जास्त काळापर्यंत, आणि ते मल्टिप्लाय तर अजिबात करू शकत नाही लिव्हिंग होस्ट शिवाय, बिकॉज व्हायरसेस यूज द मशिनरी ऑफ द सेल. ओके. मीन्स होस्ट सेल जे आहे त्या होस्ट सेलचीच मशिनरी यूज करून व्हायरसेस हे मल्टिप्लाय होत असतात. तर आता त्याच्यामध्ये डिफरंट स्टेजेस आहेत, त्या स्टेजेस तुम्हाला स्लाइडमध्ये डिटेल बघायला मिळतील. त्याच्यामध्ये व्हायरस आहे, हा व्हायरस पार्टिकल आहे, तो स्टार्टिंगला अटॅचमेंट होते त्याची सेलवरती. म्हणजे प्रत्येक व्हायरस काही सेलला इन्फेक्ट करू शकत नाही. त्याच्यामध्ये एक लॉक अँड के फॅशन इलिसिटेशन पद्धत असते. मीन्स एक प्रकारचे इलिसिटर जर सेलवरती प्रेझेंट असले तरच तो व्हायरस त्या सेलला डिटेक्ट करू शकतो आणि एंट्री करू शकतो. मीन्स दे मिमिक द होस्ट मेकॅनिझम फॉर ट्रान्सफर ऑफ जेनेटिक मटेरियल इंटू द होस्ट सेल. ओके. तर व्हायरसने डिटेक्ट केलं सेलला, डिटेक्ट केल्यानंतर सेलला वाटलं की आपलंच मटेरियल आहे ट्रान्सफर मटेरियल. मग काय करते सेल, एंडोऑस्मॉसिस किंवा एंडोसायटोसिस. एंडोऑस्मॉसिस किंवा एंडोसायटोसिसने हे सेल व्हायरस पार्टिकलला एंट्री देऊन देते. ज्यावेळेस व्हायरस पार्टिकल सेल, आता हे काय सेल आहे, ही मोठी जे दिसते तुम्हाला ती एक आहे होस्ट सेल आहे. एक तर प्लांट सेल असेल किंवा ॲनिमल सेल असेल. तर त्याच्यामध्ये एंट्री करते. एंट्री केल्यानंतर व्हायरसने एंट्री केल्यानंतर त्याचं जे कॅप्सिड असतं किंवा प्रोटीन कोट असतं ते डिसइंटिग्रेट होऊन जातं आणि फक्त त्याचं जेनेटिक मटेरियल हे सायटोप्लाझम मध्ये रायबोझोम्स वरती अटॅच होतं. ठीक आहे. रायबोझोम्स असतात माहिती आहे तुम्हाला, रायबोझोम्स वरती अटॅच होतं आणि रायबोझोम्स वरती अटॅच झाल्यानंतर दे यूज द ट्रान्सलेशन और ट्रान्सक्रिप्शन मेथड ऑफ द सेल. ओके. त्याच्यामध्ये ट्रान्सलेशन मेथड यूज करत असतं. मीन्स रेप्लिकेशन करत असताना ते यूज द होस्ट डीएनए. तर होस्ट डीएनए आता समजून घ्या आरएनए मटेरियल आहे, हे व्हायरसचा आरएनए आहे, व्हायरस आरएनए. तर हा व्हायरस आरएनए आहे, त्याच्यावरती बेस पेअर प्रेझेंट आहेत. तर दे यूज द मशिनरी ऑफ और डीएनए ऑफ होस्ट सेल. तर होस्ट सेलचा डीएनए आहे हा. त्याच्यामध्ये मग त्याची बेस पेअरिंग हा कॉपी करू शकतो किंवा त्याचं डीएनए मटेरियल जे आहे किंवा आरएनए मटेरियल जे आहे व्हायरसचं ते मल्टिप्लाय करू शकतो बाय युझिंग अ होस्ट मशिनरी और डीएनए ऑफ द होस्ट सेल. ओके. आणि त्याच्यामध्येच मग जे व्हायरसेसचं हे असतं त्याच्यामध्ये एक व्हायरसेसचं जे जेनेटिक मटेरियल असतं त्याच्यामध्ये ओपन रिडिंग फ्रेम्स असतात. त्या ओपन रिडिंग फ्रेम्समध्ये मग त्याच्यामध्ये परत त्याचं प्रोटीन कोड तयार करतो, ट्रान्सलेशन करून ते प्रोटीन कोड डेव्हलप करतो. इथं आता तुम्हाला याच्यामध्ये दिसत आहे रेप्लिकेशन अँड जीन रेप्लिकेशन, द कॉपीज ऑफ जिनोम. जिनोम म्हणजे होल डीएनए ऑफ आरएनए व्हायरस, त्याला आरएनए व्हायरस होल जिनोम ऑफ मीन्स होल डीएनए ऑफ आरएनए व्हायरस वी कॉल्ड इट जिनोम ऑफ व्हायरस. ओके. नंतर मग प्रोटीन कोड तयार करतात. प्रोटीन कोड तयार झाल्यानंतर परत ते प्रोटीन कोड त्या व्हायरसचे जे मल्टिपल कॉपीज झालेले असतील आरएनए मटेरियलचे, त्या आरएनए मटेरियलच्या अवतीभोवती हे प्रोटीन कोड फिक्स होतं आणि ते मॅच्युअर व्हायरसेस जे आहेत ते सेलला बस्ट करतात आणि रिलीज होतात. ठीक आहे. मग याच्यामुळे काय होतं, सेल डेथ होते, डेथ ऑफ सेल, होस्ट सेलची काय होते, डेथ होते याच्यामध्ये. त्यांनी जे प्रोटीन कोड आणि जिनोमचं इंटिग्रेशन आहे त्याला असेंब्ली म्हणतात, म्हणजे असेंबल ऑफ प्रोटीन कोड. ठीक आहे. आणि परत जे व्हायरस प्रोजेनिस तयार झालेले आहेत ते व्हायरस प्रोजेनिस दे गेट रेडी टू इन्फेक्ट द न्यू सेल.
न्यू सेलला इन्फेक्ट करण्यासाठी रेडी होत असतात. अशा पद्धतीचे एका सेलला इन्फेक्ट करताना एकच व्हायरस इन्फेक्ट करतो, बट त्याच्या मल्टिपल कॉपीज तयार करून तो सेलला बस्ट करून तो बाहेर येत असतो. अशा पद्धतीचं लाईफ सायकल आहे व्हायरसेसचं. ठीक आहे. नंतर व्हायरसचं ट्रान्समिशन पण आहे. आता व्हायरसेसला ट्रान्समिशन करण्यासाठी किंवा ट्रान्सफर करण्यासाठी लिव्हिंग होस्टची गरज पडते किंवा डिफरंट एक्सटर्नल एजन्सीज आहेत. तर एक्सटर्नल एजन्सीज थ्रू हे ट्रान्सफर होत असतात. एक तर मेकॅनिकल कॉन्टॅक्ट झाला, मेकॅनिकल कॉन्टॅक्ट बाय वाऊंड, किंवा डिफरंट एजंट्स आहेत. त्याच्यामध्ये मग ट्रान्सफर एजंटमध्ये इन्सेक्ट आहेत. ठीक आहे. आर्थ्रोपॉड्समध्ये इन्सेक्ट पण येऊन जातात. परत मग नॉन इन्सेक्टमध्ये माइट्स. ठीक आहे. अशा पद्धतीचे हे व्हायरस ट्रान्समिशनसाठी मदत करत असतात. नंतर फंजाय आहेत काही, त्या फंजाय पण मदत करत असतात व्हायरस ट्रान्समिशनसाठी. इन्सेक्ट, वी नो दॅट द सकिंग इन्सेक्ट्स like thrips, aphid, just seed, whitefly, they carry the virus propagule from the infected plant and penetrate into the new host and develop disease in a new host. Okay. तसेच काही फंगस आहेत like polymyxa or spongospora. पॉलिमिक्झा किंवा स्पॉन्जोस्पोरा आहेत, ते पण व्हायरस ट्रान्सफर करण्यास मदत करत असतात. ठीक आहे. काही बॅक्टेरिया आहेत, ते पण व्हायरस ट्रान्समिशनसाठी मदत करत असतात. अशा पद्धतीचे व्हायरस ट्रान्समिशन होत असतं. जनरली आपल्याला इन्सेक्ट थ्रू व्हायरस ट्रान्समिशन कसं होत असं ते माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये वी नो दॅट इन्सेक्ट हॅव अ वेल डेव्हलप एलिमेंटरी कॅनल. तर इन्सेक्टमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम बऱ्यापैकी प्रमाणात डेव्हलप असते. त्यावेळेस आता इथं तुम्हाला इन्सेक्ट दिसतोय फिगरमध्ये आणि प्लांट लिव्हचा सरफेस दिसतोय. प्लांट लिव्ह मध्ये एपिडर्मल सेल आहे, मेसोफिल सेल्स आहेत, कॉर्टेक्स आहे, फ्लोएम आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये जो इन्सेक्ट आहे, आता इथं हा जसिड आहे. ठीक आहे. तर जसिड असेल किंवा अफिड असेल, व्हाईट फ्लाय असेल, तर दे इन्फेक्ट द मीन्स दे ऍक्च्युअली फीड ऑन अ ग्रीन सॅप, ग्रीन सेल सॅप वरती फीड करतात. ठीक आहे. ऍक्च्युअली फॉर दे थ्रस्ट द स्टायलेट इनटू द मेसोफिल सेल्स. म्हणजे स्टार्टिंगला त्यांचं स्टायलेट इन्सर्ट करतात ते मेसोफिल सेल्स मध्ये आणि अप टू द फ्लोएम पर्यंत पण इन्सर्ट करू शकतात ते त्यांचं स्टायलेट. तर इन्सेक्ट ने हे केल्यानंतर ते काय करतात, ते जेव्हा स्टायलेट इन्सर्ट करतात त्यावेळेस इन्सर्ट केल्यानंतर दे प्रोड्यूस द सर्टन डायजेस्टिव्ह एन्झाइम्स और सिक्रेट द सलाइवा इनटू द सेल्स. ठीक आहे. सेलमध्ये होस्ट सेलमध्ये सलाइवा इन्सर्ट करतात आणि सलाइवा इन्सर्ट केल्यामुळे जे सॅप असतं, सेल सॅप असतं, ते पातळ होतं किंवा त्याची विस्कोसिटी कमी होते आणि कॅपिलॅरिटी ऍक्शन थ्रू ते ऍब्सॉर्ब केलं जातं बाय द इन्सेक्ट स्टायलेट. ओके. मग ज्या वेळेस त्यांची न्यूट्रिशनची ही ऍब्सॉर्प्शनचं मेकॅनिझम आहे, ते मेकॅनिझम यूज करत असतात, त्यावेळेस ऑटोमॅटिकली व्हायरस जे प्रेझेंट असतात इन्फेक्टेड प्लांट्समध्ये, समजा इथं येलो वेन मोझॅइक व्हायरस आहे किंवा चिली लिप कर्ल व्हायरस आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे व्हायरसेस जे प्रेझेंट असतील सेलच्या लिव्ह मध्ये, ते अननोइंगली ट्रॅप होतील आणि ते डायजेस्टिव्ह कॅनल मध्ये प्रेझेंट असतील. ठीक आहे. आता इथे तुम्हाला दिसत आहेत की हे व्हायरस पार्टिकल डायजेस्टिव्ह ट्रॅक मध्ये किंवा एलिमेंटरी कॅनल मध्ये प्रेझेंट आहेत इन्सेक्टच्या. मग यावेळेस त्याचं फिडिंग स्टॉप झालं आणि ते नेक्स्ट क्रॉप वरती फीड करायला गेला किंवा नेक्स्ट प्लांट वरती फीड करायला गेला, जे हेल्थी प्लांट आहे त्या हेल्थी प्लांट वरती फीड करायला गेला, त्यावेळेस परत तो काय स्टायलेट इन्सर्ट करणार, परत त्याच्यामध्ये मग सलाइवा इन्सर्ट करणार. सलाइवा इन्सर्ट केल्यानंतर परत जे सलाइवामध्ये जे त्याचे डायजेस्टिव्ह मधले आधी इन्फेक्शन केलेलं होतं त्याने होस्टला, डिसीज होस्टला, ते परत व्हायरस पार्टिकल तो हेल्थी
टिश्यूज मध्ये इन्सर्ट करल. ठीक आहे, मीन्स असं अननोविंगली तो डिसीज ट्रान्सफर करण्याचं काम करतो. म्हणजेच ते काय झालं, व्हायरसचं डिसेमिनेशन झालं किंवा ट्रान्सफर झालं व्हायरस. अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो व्हायरसेस इन्फेक्ट फॉर द insects help for the infection of the or dissemination of the viruses. अशा पद्धतीने. तसंच फंगस प्रेझेंट असतात सॉइल मध्ये, ते डिफरंट व्हायरसेसला ट्रान्समिट करू शकतात. तसेच नेमॅटोड आहेत तुमचा झिपेनेमा इंडेक्स, फॅनलीफ व्हायरस हा ट्रान्सफर करत असतो ग्रेपमध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीचे डिफरंट एजन्सीज आहेत या व्हायरस ट्रान्समिशनचे. अशा पद्धतीने तुमचा व्हायरसचा टॉपिक झालेला आहे.